26 जानेवारी आजचा हा दिवस संपूर्ण देश साजरा करतोय. पण एक भावी प्रशासकीय अधिकारी म्हणून हा दिवस फक्त सुट्टीचा किंवा ध्वजारोहणाचा नाहीये. हा दिवस त्या पुस्तकालाही सेलिब्रेट करण्याचा आहे ज्यामुळे आपला देश चालतंय, आपलं संविधान, आपलं कॉन्स्टिट्यूशन. आणि याच कॉन्स्टिट्यूशनला थोडासा धक्का मारून त्याला आजूबाजूला सारून एक नवीन विचार यात जागा करू पाहते. आणि ते विचार कितीही कूल, ट्रेंडी आणि फॅशनेबल वाटलं तरी ते तेवढंच धोकादायकही आहे. येस, आपण बोलतोय द बुलडोझर जस्टिसबद्दल. हा काय नेमका प्रकार आहे आज आपण थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या दृष्टिकोनातून या पेचाला सोडवण्याचा प्रयत्न करूया. त्याआधी मला एका गोष्टीचं उत्तर द्या. रॅदर हा प्रश्न दरवर्षी विचारला जातो. आपण खरंच प्रजासत्ताक झालोय का? आणि आपण जर प्रजासत्ताक झालोय तर त्याचा आदर आपण ठेवतो का? जर याचं उत्तर तुमच्याकडे असेल ना तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा. मला आवडेल तुमची उत्तरं वाचायला. चल, आपल्या विषयाला सुरुवात करण्याआधी आपण एक छोटासा पाया बनवूया. भारताला सध्याच्या परिस्थितीला 3 तंत्र चालवत आहेत. त्यातली 2 तंत्र आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहेत. तिसरा तंत्र काय आहे ते आज आपण बघूया. रादर ते तुम्हाला माहिती असेल. पहिला तंत्र आहे लोकतंत्र. लोकतंत्र काय म्हणतं की 51 लोकांनी 49 लोकांवरती राज करायचा, बहुमताचं राज्य. पण त्यासोबतच गणतंत्र काय सांगतं की जरी 51 लोक राज करत असतील तरी त्या राहिलेल्या 49 लोकांवरती अन्याय नाही झाला पाहिजे. आणि याचंच एक सुंदर मिश्रण म्हणजे आपलं भारत आहे, डेमोक्रॅटिक रिपब्लिक, जिथे लोकतंत्रही आहे आणि गणतंत्रही आहे. बोथ आर वॉकिंग हँड इन हँड. मग यात एक तिसरंही आलंय. कोण आहे? दोघात तिसरा, आता सगळं विसरा, असं झालंय ते. आणि हा तिसरा तंत्र आहे भीड तंत्र. भीड तंत्र आपल्याला काय सांगतं? जसे खायला इन्स्टंट नूडल्स हवे, जसं ऑर्डर केल्या केल्या 10व्या मिनिटाला दारावरती माणूस आपलं सामान घेऊन तयार पाहिजे, तसाच गुन्हा झाल्या झाल्या न्यायही इन्स्टंट पाहिजे. पण हे जे इन्स्टंट जस्टिस आहे याला कुठलाही जबाबदारीची जाणीव आहे का? हा कोणाला आन्सरेबल आहे का? किंवा रादर हा न्याय आहे की भावनेच्या भरात घेतलेला एखादा डिसिजन आहे? याची पडताळणी करणं खूप गरजेचं आहे. आणि जर हा भावनेच्या भरात घेतलेला डिसिजन असेल तर याला आपण न्याय म्हणू शकतो का? भावनेच्या भरात फक्त बदला घेतला जातो, रिव्हेंज घेतला जातो. भावनेच्या भरात न्याय होत नाही. आणि त्या उलट लोकतंत्र काय म्हणतं की नागरिकांचे हक्क, प्रॉपर आन्सरेबिलिटी, प्रॉपर अकाउंटेबिलिटी यासोबतच एक ड्यू प्रोसेस ऑफ लॉ पण आपण फॉलो केली पाहिजे. एक कायद्याची योग्य प्रक्रियाही आपल्याला फॉलो केली पाहिजे. आणि ही प्रक्रिया फॉलो केल्यानंतर जो मिळतो, ज्यामध्ये कोणावरही अन्याय होत नाही, त्याला आपण म्हणतो न्याय. मग आज जे चाललंय बुलडोझर जस्टिस या नावाने, तो न्याय आहे की तो रिव्हेंज आहे यावर विचार करणं खरंच गरजेचं आहे. यासाठी ना एक छोटासा सिनारिओ समजून घेऊया. आपला जो एका जिल्ह्यात, एका संवेदनशील जिल्ह्यात काय होतंय, खूप सारे कम्युनल रायट्स होत आहेत, जातीय दंगली होत आहेत. आणि या दंगलींमुळे खूप साऱ्या जे पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचं नुकसान झालेलं आहे. आणि या नुकसानामुळे काय होतंय? या नुकसानामुळे जी लोक काही बसलेली आहेत, प्रतिष्ठित लोक, जी काही सरकारशी निगडीत आहेत, काही जनतेशी निगडीत आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की या जातीय दंगलींमध्ये जे कोणी आरोपी लोक होते, ज्यांच्यामुळे या सगळ्या दंगली झाल्या आहेत, त्या लोकांच्या मालमत्तेवर बुलडोझर चालवणे म्हणजे न्याय मिळवणे. म्हणजे काय की जायचं बुलडोझर घेऊन, सरप्राईज द्यायचं त्यांना आणि त्यांची घरं तोडून टाकायची, त्यांची मालमत्तेची नासधूस करायची. मग त्या मालमत्तेच्या नासधूसमध्ये अजून कोणी रखडलं जाते का? त्यांच्या घरचे, त्यांचे नातेवाईक, त्यांच्यावरती अवलंबून असणारे काही लोक, या सगळ्यांनाही हे सगळं भोगावं लागते.
आणि मग हा न्याय आहे का? यात ना आंबेडकर सरांनी एक खूप सुंदर गोष्ट सांगितली. आंबेडकर म्हणतात की सांविधानिक नैतिकता ही एक नैसर्गिक भावना नाही आहे. इट इज नॉट अ नॅचरल इन्स्टिंक्ट. कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी इट इज नॉट अ नॅचरल इन्स्टिंक्ट, इट इज टू बी कल्टिवेटेड. ती आपल्यामध्ये रुजवावी लागते. मग या सगळ्यामध्ये सुप्रीम कोर्टचं म्हणणं काय येतंय ते थोडंसं जाणून घेण्यापूर्वी एक पेच आहे यामध्ये, आपण त्याविषयी बोलूया. तो पेच आहे पब्लिक की लॉ. आपण आहोत पब्लिक सर्वंट, पण आपण प्राधान्य कोणाला देतोय? लॉला देतोय की पब्लिकला देतोय? आणि कोणाला दिलं पाहिजे? हा पेच सोडवणं खूप सोपं आहे. मग यामध्ये आपल्याला कोणाला महत्त्व द्यायचंय? इमोशनला की लॉला, आपल्या कायद्याला? याबद्दल विचार करणं थोडंसं गरजेचं आहे. बरोबर. या टग ऑफ वॉरमध्ये आपल्याकडे हा प्रशासकीय अधिकाऱ्याकडे एकीकडे आहे सांविधानिक कर्तव्य, सांविधानिक जस्टिस, आणि दुसरीकडे आहे जनभावना. मग या दोन्हीच्या सेंटिमेंटमध्ये एक एथिकल डिलेमा होतो, एक नैतिक पेच त्याला सोडवावा लागतो, जो काय म्हणतो की एकीकडे जनतेची भावना आहे. जनता काय म्हणते की जर न्याय मिळायला उशीर होत असेल तर तो न्याय न मिळण्यासारखंच आहे. आपली सिस्टीम स्लो आहे, लोकांना कायद्याचा धाक हवा, आपल्याकडे खूप सारी कारणं आहेत आउटरीच करण्यासाठी. दुसरीकडे आपलं संविधान काय म्हणतं की कुठेही जरी अन्याय होत असेल तरी तो न्यायाला धोकाच आहे. आणि आपल्या सिस्टीमवर भरोसा ठेवून आपल्याला काय करायला पाहिजे? एक ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो केली पाहिजे. मग ही ड्यू प्रोसेस ऑफ लॉ नेमकी फॉलो कशी करायची, ठरवणार कोण? मग यासाठी कॉन्स्टिट्यूशनने आपल्याला एक सुंदर असं त्रिकूट बनवून दिलंय. या त्रिकुटातून जर आपले कायदे, आपला विचार आणि झालेली क्रिया या तिन्ही जर पास होत असतील तर ती योग्य आहे असं म्हणायला हरकत नाही. मग ही एक ट्रिपल टेस्ट, आर्टिकल 14, आर्टिकल 19 आणि आर्टिकल 21. एक आपल्याला सांगतं की कायद्यासमोर समानता असली पाहिजे, इररिस्पेक्टिव्ह ऑफ देअर बॅकग्राऊंड. तो प्रतिष्ठित व्यक्ती आहे किंवा तो सामान्य नागरिक आहे, या दोन्हींसाठी कायद्यासमोर पोडियम एकच असलं पाहिजे, लेवल एकच असली पाहिजे. दुसरं सांगतं की आर्टिकल 19, ज्याने आपल्याला 6 खूप सुंदर गोल्डन फ्रीडम्स दिलेली आहेत. आणि तिसरं आहे आर्टिकल 21. आर्टिकल 21 तर म्हणतं मी एमर्जन्सीमध्ये पण मागे नाही हटू शकत. आर्टिकल 21 पर्सनल लिबर्टी, कुठेही धक्का लागत असेल त्याला तरी ते कायद्याचं उल्लंघन आहे. मग या तिन्ही कोणामधून जर एखादा कायदा पास होत असेल तर तो फॉलो करायला काही हरकत नाही. ती प्रक्रिया योग्य प्रक्रिया असं आपण म्हणू शकतो. बरोबर. मग ही प्रक्रिया फॉलो करताना आपल्याला बघायचं काय आहे की आपण सुप्रीमसी ऑफ लॉ फॉलो करतोय की नाही, आपण कायद्याला वरती ठेवलंय की नाही, अपहोल्ड करतोय की नाही. त्यानंतर आपण इक्वालिटी बिफोर लॉ ठेवतोय की नाही, कायद्याची समानता ठेवतोय की नाही. आणि तिसरं, आपण कॉन्स्टिट्यूशनचं स्पिरिट जपतोय की नाही. या दोन्ही तिन्ही गोष्टी सांभाळून, या दोन्ही तिन्ही गोष्टींवरती लक्ष देऊन तुम्हाला बनायचे दुआ. एकीकडे आहे तुमचं कॉन्स्टिट्यूशन, एकीकडे आहे तुमची प्रक्रिया, आणि यामध्ये आहे आपली जनता. याला तुम्ही कसं सांभाळणार आहात? जनतेचा विश्वासही नाही डगमगावला पाहिजे, कॉन्स्टिट्यूशनलाही धक्का नाही लागला पाहिजे, आणि कायदाही अपहोल्ड झाला पाहिजे. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ शुड बी अपहोल्डेड. हेच आपण बघणार आहोत. आणि याचसाठी इथिक्स सारखा विषय एवढ्या महत्त्वपूर्ण परीक्षेमध्ये एक खूप गेम चेंजर ठरतो. इथिक्स हा फक्त एक विषय नाही आहे, तर इथिक्स इज समथिंग विच इज गोइंग टू शेप यू फॉर युअर फ्युचर. इथिक्स तुम्हाला सांगणार आहे की असे खूप सारे पेच येणार आहेत, हा तर एक पेच आहे फक्त. अशा सगळ्या पेचांना आपण सामोरे कसे जाणार आहोत. राहिला या बुलडोजर जस्टिसचा सवाल. सुप्रीम कोर्ट सांगतं की ही शिक्षा देण्याचं काम किंवा हक्क कोणाचा आहे. एक्झिक्युटिव्ह ही शिक्षा देऊ शकतो का? तर नाही.
शिक्षा देण्याचं काम कोणाचं आहे? ज्युडिशियरीचं आहे. बरं, शिक्षा त्या गुन्हेगाराला दिली जात नाहीये. शिक्षा एक कलेक्टिव्ह पनिशमेंट म्हणून दिली जाते, सामूहिक शिक्षा दिली जाते त्यांच्या घरच्यांना किंवा त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींना. मग ही शिक्षा देणं योग्य आहे का? एकतर ज्याने ही शिक्षा दिली त्यानेही देणं योग्य आहे का? त्याला तो अधिकारच नाही. दुसरी 3 कंडिशन्सही टाकल्यात सुप्रीम कोर्टने. सुप्रीम कोर्टचं म्हणणं काय की एखादी मालमत्ता पाडण्याआधी 3 गोष्टींचं लक्ष ठेवायचं. एक, त्यांना 15 दिवसांची पूर्व नोटीस गेली पाहिजे. दुसरी, हे सगळं होताना व्हिडिओ काढले गेले पाहिजे. आणि तिसरं, त्यांना सुनावणीचा हक्क दिला पाहिजे, त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे. मग इथेच परत लाईटमध्ये येतो आर्टिकल 14, जो आपल्याला रिझनेबलनेस पण सांगतो की हीच मालमत्ता आत्ताच का, याच वेळी का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कोण मागतं, हे सगळे प्रश्न कोण विचारतो? तर आर्टिकल 14. आणि हा आहे सुप्रीम कोर्टचा केस, एक ऐतिहासिक निकाल. आणि सुप्रीम कोर्टने सांगितलेले काही कंडिशन्स. दिस इज एथिक्स. काही पेज सोडवणं, काही प्रॉब्लेम सोडवणं, काही गोष्टींवरती मार्ग काढणं आणि काही गोष्टींवरती लक्ष ठेवणं. इथिक्सची नेमकी तयारी कशी असली पाहिजे, इथिक्सला प्रॉपर अप्रोच कसा असला पाहिजे, हे आपण बघणार आहोत पुढच्या क्लासमध्ये. इथिक्स एक खूप सोपा विषय आहे. इथिक्स एक असा विषय आहे जो आपण लहानपणापासून आपल्या अवतीभवती घडताना बघतोय. त्याला फक्त आपल्याला पेपरमध्ये उतरवायचं आहे. आणि हेच कसं करायचं आहे, एक नवीन अप्रोच घेऊन आपण पुढच्या क्लासमध्ये भेटूया. आणि या बुलडोझर जस्टिसवरची जी केस स्टडी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड केली जाईल. ती वाचा. त्याच्या खाली काही प्रश्न विचारले गेले आहेत आणि त्यावरती उत्तरं लिहून खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत त्यामध्ये पाठवण्याचा प्रयत्न करा. आम्ही नक्कीच तुमचे उत्तर तपासून तुम्हाला रिव्हर्ट करण्याचा प्रयत्न करू. And that's all for today. Thank you so much, and this is Rajashri Mantri signing off.